मम्मी आज काहीतरी जेवणात स्पेशल बनव ना. काय बनव? शाही पनीर आणि गार्लिक नान. ठीक आहे, चालेल. नमस्कार, मी किरण. माझे विश्व माझ्या घरामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. जसं की आपल्याला कबीर सकाळी सांगून गेला होता की मम्मी आज काहीतरी स्पेशल बनव, तर आज आपण बनवणार आहोत शाही पनीर आणि त्यासोबत बनवणार आहोत बटर गार्लिक नान. त्यासाठी काय काय लागतं त्याचे साहित्य आपण बघून घेऊयात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर. त्यानंतर लागणार आहे मगजबी, काजू आणि बटरचे क्यूब लागणार आहेत आपल्याला. आणि हे आहे टोमॅटो केचप 1 पॅकेट. त्याच्यानंतर हा आहे पनीर मसाला, हा आपला घरगुती गरम मसाला. हे आहे अद्रक आणि लसण. चला तर मग आपण कांदा कापून घेऊया. कांदा आणि टोमॅटो आपण थोडं परतून घेऊया तेलामध्ये. तर आपण रफली चॉप करून घेऊया. चला तर आपण गॅस पेटवून घेऊयात. चला तर आपण थोडं तेल टाकूयात. तेल थोडंसंच टाकायचं, फक्त आपल्याला त्यात कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. चला मग आपण यात टाकूयात जिरं, टोमॅटो, अद्रक लसण, त्यात थोडं मीठ टाकून घेऊया. त्यात आपण टाकूया आता काजू आणि मगजबी. आणि हो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नंतर काहीतरी तुम्हाला ट्विस्ट येणार आहे. तर आपण त्याच्यात टाकूया थोडंसं पाणी. दोन मिनटं थोडं शिजत ठेवूया. थोडा आपला कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला की मग आपण मिक्सरला दळूयात. तर हा व्हिडिओ मी माझ्या गॅलरीमध्ये बनवत आहे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे. खूप सुंदर हवा येत आहे. तर बघू शकता तुम्ही, पाऊस येत आहे आणि पावसामध्ये कुकिंग करायला खूप मजा येते. आता आपला शिजलेला आहे. आता आपण दळून घेऊयात. अरे देवा, सगळं ओलावून गेलं. मी खाली दळायला गेली तेवढ्यात माझं सर्व सेटअप ओलावून गेला. आता आपण थोडंसं क्लिनिंग करून घेऊया, मग रेसिपी दाखवू. पावसामुळे आमच्या गॅलरीच्या पत्रावरती इतकी धार लागली आहे पाण्याची. बघा आपल्या पत्र्यावरनं किती पाणी निघत आहे. तर अशा प्रकारे आपण कांदा आणि टोमॅटो दळून घेतलंय. चला आता आपण सुरुवात करूया. आपण हे पॅन ठेवून घेऊया. चला आपण पनीर कापून घेऊयात आणि आपण पनीर ट्रायंगल शेपमध्ये कापूयात, काहीतरी वेगळं. तर पनीरला आता आपण परतून घेऊयात. थोडं पनीर आपण वेगळं काढून घेऊया. कशासाठी मी ते तुम्हाला नंतर सांगेन. तर यात आपण तेल टाकून घेऊया. तर आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण पनीर टाकूया. आता आपण पनीरमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, मिरची पावडर, थोडं धने पावडर, थोडी हळद, थोडी कस्तुरी मेथी आणि थोडासा पनीर मसाला. कारण पनीरला थोडी टेस्ट येण्यासाठी आपण हे मसाले टाकत आहोत. पनीरला छान खरपूस भाजून घ्यायचं, थोडं फ्राय करून घ्यायचं, कलर चेंज होईपर्यंत. तर आता बघू शकता आपण पनीर किती छान दिसत आहे. मस्त परतलं गेलं आहे पनीर. थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात. चला आता पनीर आपले छान झालेले. आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूयात. तर मी पॅन ठेवलेलं आहे, त्यात आपण थोडं तेल टाकून घेऊयात. आता बटर टाकून घेऊया आपण यात 1 क्यूब. त्यात आपण तेजपत्ता टाकूया. बघू शकता आपण तेजपत्ता तोडलेला आहे. तोडून टाकल्याने फ्लेवर छान येतो. चला आता आपण मसाला टाकूयात. आता मी इथे पाणी तापवायला ठेवलंय. पाणी तापलं की आपण मसाला टाकूया.
बघू शकता आता आपला मसाला छान परतला जात आहे. बघा तेल सेपरेट होत आहे, म्हणजे आपला मसाला आता झालेला आहे. तर चला आता आपण याच्यात मसाले टाकूयात. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण शेवटी काहीतरी ट्विस्ट बघणार आहोत, तर ते ट्विस्ट हे आहे. तर हे आहे दूध आणि आपण आता दुधामध्ये सगळे मसाले मिक्स करणार आहोत आणि दुधामुळे आपल्या पनीरला शाही टेस्ट येणार आहे. तर हे आहे धने पावडर, हे आहे हळद, लाल तिखट, पनीर मसाला आणि हा आहे आपल्या घरचा गरम मसाला. मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यात टाकून घेऊ. मसाले आता छान आपण परतवून घेऊयात. आता आपले मसाले छान परतलेत, त्यात आपण थोडंसं गरम पाणी टाकूयात. आता छान आपला मसाला परतवून घ्यायचा थोडं तेल सुटेपर्यंत आणि मग आपण याच्यात टाकूयात पनीर. आता मसाल्याला छान तेल सुटलंय, आता आपण यात पनीर टाकूयात. तर यात आपण थोडं गरम पाणी टाकलंय. आता आपण यात कस्तुरी मेथी टाकून घेऊ आणि तुम्ही नक्की कस्तुरी मेथी टाका, कारण की याने खूप छान टेस्ट येते. तर कस्तुरी मेथी टाकल्यावरती खूप छान सुगंध सुटलाय. तर आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता आपण यात टाकूयात केचप. तर आता आपण यात टोमॅटो केचप टाकून घेऊया, याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की टाकून बघाल. टोमॅटो केचप टाकल्याने शाही पनीरला खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाल. आता मी थोडं झाकण ठेवून देते, थोडं 5 मिनिटं. परत तेल सुटेपर्यंत आपण याला वाफून घेऊया. चला तर पनीर झालंय. आता थोडं मी साईडला काढून ठेवलं होतं पनीर, ते आपण कुस्करून वरतून टाकून देऊया, म्हणजे भाजीला टेक्स्चर छान येतं. चला तर आपलं शाही पनीर आता डन झालंय. आता आपण पुढच्या तयारीला लागू, म्हणजे आपण बनवूया गार्लिक बटर नान. ठीक आहे, चला तर आपण नानचं साहित्य बघून घेऊयात आणि आपण आता पाणी गरम करायला ठेवूयात. चला तर हा आहे मैदा. मैद्यामध्ये आपण टाकून घेऊयात मीठ, त्यानंतर टाकूयात तेल, त्यानंतर टाकूयात थोडंसं बेकिंग पावडर, मग टाकूयात दही आणि आता थोडं कोमट पाण्याने हे पीठ भिजवून घेऊया. आता याला थोडं तेल लावून चला तर आता आपण अर्ध्या तासाने भेटूया. अर्धा तास याला रेस्टवर ठेवून देऊ आपण. आता रेस्ट झालेला आहे आपला. आता आपण स्टार्ट करूयात. आता आपण नान बनवायची तयारी करूया. आपण तवा ठेवला आहे तापायला. शेप असा लांबच ठेवायचा, म्हणजे दिसायला छान दिसतो आणि नानचा शेप असाच असतो लांब लांब. आता काय करायचं, कोथिंबीर घ्यायचा थोडा, आता थोडी कलोंजी लावायची वरती, क्रश केलेला लसूण तो लावून घ्यायचा. आता थोडंसं त्याच्यावरनं लाटण फिरवून घ्यायचं. त्याला आता असं पलटवून घ्यायचं आणि बॅक साईडनी पाणी लावून घ्यायचं आणि थोडं बोटांनी असं होल करून घ्यायचे, त्यामुळे ते व्यवस्थित शिजतो आतमधून. आता अलगद उचलून आपण तव्यावर टाकायचा. आता आपला नान एक साईडने झालाय. आता आपण त्याला समोरच्या साईडने शेकूयात. या टेक्निकीने आपण घरच्या घरी तंदूरचा इफेक्ट नानला देऊ शकतो. तर आपला नान आता रेडी झाला आहे. बघू शकता आपण कसा कलर आलेला आहे आणि बॅक साईडने पण बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता आपण याला बटर लावूया. तर आता आपला नान रेडी झालेला आहे. आता आपण कबीरला टेस्ट करायला देऊ की कसं झालंय. कबीर तुम्हाला सांगेल की टेस्टी झालंय की नाही झालंय. चला तर आपण आता कबीरला वाढून देऊया आणि मग तो सांगेल तुम्हाला कसं झालंय ते.
आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझ्याकडनं काय चुकतंय आणि काय बरोबर आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. खाऊन सांग कबीर आता कसं झालंय. वाव मम्मी, खूप मस्त.